नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत, तर त्या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म DSPचं कॅप राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे। या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर कॅप राऊंडसाठीचं जे वेळापत्रक आहे ते अवेलेबल झालेलं आहे। कधी कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत, त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आता बघणार आहोत। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट आहे ती अवेलेबल झालेली आहे आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आता कॅप राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे। तर कॅप राऊंड 1 अर्थात पहिली जी प्रवेश फेरी आहे त्यासाठी तुम्हाला 31/7/2025 अर्थात 31 जुलै 2025 ते 2 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्हाला कॅप राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे। अर्थात कॅप राऊंड 1चा जो रिझल्ट आहे, अलॉटमेंट आहे, तुम्हाला कॉलेज मिळालं की नाही हे कधी समजेल, तर ते समजेल 4 ऑगस्ट 2025 रोजी। अर्थात आता तुम्हाला जर कॉलेज मिळालं असेल आणि ते कॉलेज घ्यायचं असेल अर्थात ॲक्सेप्ट करायचं असेल तर त्यासाठीची प्रोसेस, किंवा तुम्हाला मिळालेलं कॉलेज नको आहे पुढच्या राऊंडसाठी जायचं असेल तर त्यासाठीची जी प्रोसेस करायची असते त्यासाठी 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान मुदत दिली जाणार आहे। लक्षात ठेवा, जर पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालं असेल, पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर ते ॲटो फ्रीज होतं, ते तुम्हाला घ्यावं लागतं। त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही चांगल्या पद्धतीनं काळजी घ्या। तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते उतरत्या क्रमाने टाका, म्हणजे सगळ्यात जास्त कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकाला, ते नाही मिळालं तर दुसरं कुठलं कॉलेज हवं ते दुसऱ्या क्रमांकाला, अशा पद्धतीनं भरा ऑप्शन फॉर्म। कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची याबाबत ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, प्लेलिस्टमध्ये जर जाल तुम्ही तर कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म संदर्भातले तिथे व्हिडिओ अवेलेबल आहेत, ठीक आहे। तर लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकाला काहीही करून असंच कॉलेज टाका की जे तुम्हाला हवंच आहे, वाईटातल्या वाईट परिस्थितीत ते तुम्ही कॉलेज घेणारच आहात। आणि जर अजूनपर्यंत तुमचं कन्फर्म होत नसेल की पहिलं कॉलेज कोणतं टाकावं, तुमचं अजून कन्फर्मेशन नसेल, तर पहिल्या क्रमांकाला एखादं असं टॉपचं कॉलेज टाका की ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार नाही, म्हणजे ॲटो फ्रीज व्हायची तरी शक्यता कमी होऊन जाईल, ठीक आहे। त्यानंतर अर्थात आता ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेज मिळालं आहे, त्यांनी ॲक्सेप्ट केलं असेल तर 5 ते 7 ऑगस्टच्या दरम्यानच तुम्हाला काय करायचं आहे, त्या संबंधित कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे। लक्षात ठेवा, तुम्ही ॲडमिशन घेत असाल, फ्रीज करत असाल, ॲटो फ्रीज झाला असेल तरच तुम्हाला त्या संबंधित कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तरच त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे, डॉक्युमेंट जमा करून ॲडमिशन घ्यायचं आहे। जर तुम्ही दुसऱ्या कॅप राऊंडसाठी जात आहे, तुम्ही त्या ठिकाणी बेटरमेंट करताय, तर तुम्हाला संबंधित कॉलेजवरती जायची आवश्यकता नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढे कॅप राऊंड 2, 3 हे बाकीचं देखील शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे। 4 कॅप राऊंड एकूण होणार आहेत, पण या ठिकाणी वेळापत्रकात थोडाफार पुढे बदल होऊ शकतो, कारण पावसामुळं किंवा काही टेक्निकल इश्यू आले तर या ठिकाणी फॉर्म फिलिंगच्या डेटमध्ये पण बदल होत असतात। जे काही महत्त्वाचं अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती शेअर केलं जाईल। तुर्तास कॅप राऊंडचं शेड्यूल मी तुम्हाला सांगितलेलं आहे। कॅप राऊंडबाबत, ऑप्शन फॉर्मबाबत ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या ऑलरेडी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा। तुमचे जे काही इतर डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील। धन्यवाद, थँक्यू।